किचन एरिया नंतर आपण जसं पुढे येऊ इकडे येईल आपला कॉमन बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये जसं आपण एंटर केलं की या बाजूला आपल्याला बेड प्लेसमेंट आहे. लिव्हिंग एरियाच्या समोरच तुम्हाला दिलेली आहे अटॅच बाल्कनी. नमस्कार, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. हा आपल्या चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे जो लॉंग फॉर्मॅट मध्ये असणार आहे. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मी आज आलेलो आहे तातोडे लोकेशन वरती 2 BHK दाखवायला. याचं कार्पेट असणार आहे 818 आणि लँड पार्सल आहे ते पण 3 एकर मध्ये. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, यामध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगून द्या. आजचा आपला जो प्रोजेक्ट आहे हायवे आणि मेन औंध PITS रोड यांच्या सेंटरमध्ये येतो. हायवेची कनेक्टिव्हिटी फक्त 1 किलोमीटर वरती आहे आणि औंध PITS ची कनेक्टिव्हिटी फक्त 400 मीटर्स. हा असेल तुमचं सॅम्पल फ्लॅट. एका फ्लोर वरती 4 फ्लॅट दिलेले आहेत, 2 लिफ्ट आहेत, 2 स्टेअरकेस आहे. फ्लॅट मध्ये आपण एंटर केल्यावर वुडन क्वालिटीचे तुम्हाला डोर्स भेटतील. कर्व फिनिशिंग दिलेले आहे आणि इथे रबर मॅटिंग आहे. जसं आपण फ्लॅट मध्ये एंटर करू, हा असेल आपला L शेप मध्ये लिव्हिंग एरिया. इथे तुम्ही सोफा प्लॅन करू शकता. सोफाच्या समोरच तुम्हाला टीव्ही युनिट साठी जागा दिलेली आहे. खूप सुंदर असा हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅट सोबतच तुम्हाला इथे भेटेल अटॅच अशी बाल्कनी जी असेल तिन्ही साइडनी कवर्ड. चला आपण बाल्कनी बघूया. ही असेल तुमची कवर्ड बाल्कनी जी असेल तिन्ही साइडनी कवर्ड. त्या बाजूला तुम्हाला वर्क फ्रॉम होम साठी स्विचेस दिलेले आहेत. दिवाळीच्या लाईट लावू शकता तुम्ही. ही अँटी स्किडची टाइल्स राहणार आहे. ह्या बाजूला असेल तुम्हाला रेलिंग सेफ्टीसाठी. लिव्हिंग एरिया नंतर आपण किचन एरियामध्ये जाऊया. चला पुढे व्हिडिओमध्ये. या फ्लॅटमध्ये लिव्हिंग आणि डायनिंग एरिया सेपरेट दिलेला आहे. इथे तुमचा डायनिंग एरिया आहे. हा 4 सीटरचा डायनिंग दिलाय, पण तुम्ही 6 सीटरचा डायनिंग आरामशीर करू शकता. किंवा तुम्ही इथे फोल्डेबल डायनिंग केला तर ही एरिया तुम्हाला पूर्ण स्टोरेज साठी होईल. इथे देवघर वगैरे करू शकता. इथे स्विचेस वगैरे दिलेले आहेत तुम्हाला फ्रीज साठी किंवा तुम्ही मग इथे देवघर कराल ह्यासाठी. डायनिंग एरियाच्या समोर इथे तुम्हाला डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन दिलेला आहे. हा इंजिनियर स्टोन राहणार आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला फ्लॅट मध्ये किचन ट्रॉलीज प्रोव्हाइड करत आहेत. डबल सिंक आहे. इथे तुम्ही व्हेजिटेबल वॉश करू शकता. इथे तुमचे युटेन्सिल वॉश करू शकता. इथे विंडो दिलेला आहे. ही विंडो जेवढी आहे ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत. ही अजून मोठी होणार आहे आणि ही डक मध्ये ओपन होत नाही, त्यामुळे तुम्हाला लाईट अँड व्हेंटिलेशन खूप चांगलं येईल. या बाजूला तुमचं सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही मायक्रोवेअर वगैरे सर्व गोष्टी ठेवू शकता. ही असेल तुमची वॉशिंग मशीन एरिया. इथे स्विचेस दिलेले आहेत तुम्हाला वॉशिंग मशीन साठी. ह्याच्यानंतर पुढे जेव्हा आपण येऊ तर इथे तुम्ही फ्रीज प्लेस करू शकता किंवा तुमचं देवघर करू शकता. किचन एरिया नंतर आपण जसं पुढे येऊ इकडे येईल आपला कॉमन बेडरूम. ही असेल आपली कॉमन वॉशरूम. इथे कॉमन सिंक दिलेला आहे. जॅग्वार हिंडवेअरची फिटिंग्स दिलेले आहे. इथे तुम्हाला हा मार्बल टॉप राहील. तुम्ही ही वॉशरूम बघून घ्या. कॉमन वॉशरूमच्या समोर असेल ही तुमची कॉमन बेडरूम किंवा तुम्ही किड्स बेडरूम म्हणून प्लॅन करू शकता. जसं तुम्ही एंटर कराल हा असेल तुमचा बेडरूम एरिया. 11x10 ची बेडरूम आहे. इथे व्हेंटिलेशन साठी विंडो दिलेली आहे आणि इथे तुम्ही वॉर्डरोब प्लॅन करू शकता किंवा स्टडी टेबल वगैरे असं प्लॅन करू शकता. तो खूप चांगला स्पेस आहे तुम्हाला 2 BHK मध्ये आणि हा मायवन कन्स्ट्रक्शन असणार आहे, तर तुम्हाला कार्पेट एरिया पूर्ण युटिलाइज करता येणार आहे. आपण आता मास्टर बेडरूम बघूया. मास्टर बेडरूम मध्ये एंटर केलं तर तुम्हाला ह्या क्वालिटीचे डोर्स भेटतील आणि मास्टर बेडरूमचा बेस्ट पार्ट आहे हा वॉकिंग वॉर्डरोब्स. युजली 2 BHK मध्ये वॉकिंग वॉर्डरोब कन्सेप्ट येत नाही, मोस्टली 3 आणि 4 BHK मध्ये येते. तर हा पूर्ण तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब साठी स्पेस दिलेला आहे. या बाजूला तुम्ही ड्रेसिंग टेबल करू शकता किंवा वर्क फ्रॉम होम करू शकता. तर पूर्ण फ्लॅटचं युटिलायझेशन खूप चांगलं होईल. मास्टर बेडरूम मध्ये जसं आपण एंटर केलं की या बाजूला आपल्याला बेड प्लेसमेंट आहे. तुमचा वॉर्डरोब त्या बाजूला आलाय, तर तुम्हाला वॉकिंग साठी खूप चांगली स्पेस दिलेली आहे. या बाजूला तुम्ही टीव्ही प्लॅन करू शकता. या बाजूला असेल तुमची सेकंड बाल्कनी. या फ्लॅटची USB आहे की याला 2 बाल्कनी दिलेले आहेत. 2 BHK मध्ये डबल बाल्कनी. ती असेल तुमची अटॅच वॉशरूम. पहिला आपण या बाजूची बाल्कनी बघून घेऊयात.
या फ्लॅटची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. औंध BITS रोड फक्त 400 मीटर्स वरती आणि डिकॅथलॉन मॉल फक्त 1 किलोमीटर वरती आहे. या फ्लॅटमध्ये प्रोजेक्टच्या सराउंडिंग मध्ये स्कूल कॉलेजेसचे खूप सारे ऑप्शन आहे. इंदिरा स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जेम्स PM कॉलेज किंवा इंदिरा कॉलेज सर्व तुम्हाला जवळपास भेटून जातील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.